गुड मॉर्निंग मित्रांनो, आता निघालोय. वाजले टाइम 7:37 झालेला आहे. आता निघालो आहे. बघू, आधी सीएनजी भरून घेऊ. आज तारीख आहे 3 नोव्हेंबर 2025. तर आधी सीएनजी भरू, मग त्याच्यानंतर मग चालू करू. तेच आहे आजचं टार्गेट की 3000चं टार्गेट घेऊन चालायचं आहे आपल्याला. 3000च्या वर होऊ किंवा कमीत कमी 3000 झाला पाहिजे. चला आधी सीएनजी भरून घेऊ, मग नंतर देतो अपडेट. आता सीएनजी लाईनला आलेलो आहे 3 गाडी समोर. हे पंप आहे लांडगे नगर भोसरीला, इंद्रायणी नगर आणि लांडगे नगरच्या तिथं नाशिक हवेला. कोणाला जर हा पंप माहिती नसेल तर ॲड्रेस आहे लांडगे नगर नाशिक रोड. इथं इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप आहे, त्याच्या पाठीमागं. आता सीएनजी भरून झालेला आहे आणि सीएनजी भरता भरता 15 मिनिटं गेले. 7:52 झालेत. आता करूया डिव्हाइस ऑन. ऑलरेडी तर उबरचं चालू आहे. उबर फक्त रेंटल आणि आउटस्टेशन घ्यायचं आहे आपल्याला. आणि ओला जे आहे ओला लोकलमध्ये करायचं आहे. तर चला आता राईडची वाट पाहू. किती वेळानंतर येते आली. डुडुळगाव नको आहे आपल्याला. डुडुळगाव ते पण 3 किलोमीटर पिकअप आहे. चला, दिवसाची पहिली राईड आलेली आहे. आपल्याला जायचं आहे स्वारगेटला. पिकअप करायला आलोय. इंद्रायणी नगर 500 मीटरवरून पिकअप होता. तर हे बघा समोर कस्टमर थांबलेला आहे. चला, पहिली राईड कंप्लीट झालेली आहे. मी आलो आहे स्वारगेट बसस्टॉपच्या इथे. बसस्टॉपला ड्रॉप करून पुढे आपल्या त्या बसस्टॉपच्या ब्रिजच्या खाली येऊन थांबलोय. आता यायला लागले, पण 3.5-3.5 किलोमीटर पिकअप यायला लागले. पण काय एवढं लांब जाणं काय योग्य नाही आहे. वॉक आली, पण एवढं वेळ थांबणार का नाही माहीत नाही. 400 रुपये दाखवलंय, पण 3 किलोमीटर पिकअप आहे. बघूया, ट्राय करू. त्याला कॉल करतो कस्टमरला, मग नंतर बघू. आता एक वाकडची बुकिंग ॲक्सेप्ट झालेली आहे, पण 2.7 किलोमीटरवरून पिकअप आहे. बघू, आता चाललोय, पण कॅन्सल नाही झाली पाहिजे. कॅन्सल झाली तर काय ओला आपल्याला कॅन्सलेशन चार्ज देणार नाही. कधी कधी काय होते ओलाचं की पोचल्यावर पण आपल्याला चार्जेस भेटत नाही आहे, कॅन्सलेशन चार्ज. ते ओलाचं काय प्रॉब्लेम आहे काय तेच कळत नाही आहे. कधी कधी भेटतं, कधी कधी भेटत नाही आहे. तर लांब असेल तर कस्टमरला कॉल करा आधी. तर या म्हटलं तरच या, कारण मी आत्ता कॉल करून विचारलेलं आहे की त्याने थांबतो या म्हटलंय, त्याच्यामुळे मी चाललोय. पण तुम्हाला जर अशी राईड आली तर आधी कॉल करा, मग त्याच्यानंतरच जावा. आता एक स्वारगेटवरून राईड आणली होती, त्याचं झालंय आता ड्रॉप कुठे वाकडला. तर त्याचे मला 18.5 किलोमीटरला भेटले 402 रुपये. तर आता मी आता घेतली आहे उबरची राईड घेतली. कारण उबरचं ॲप चांगलं आहे ॲक्च्युली. का माहिती आहे का, कस्टमरचं लाईव्ह लोकेशन दिसतोय बघा. ग्रीन दिसत असेल, दिसतंय. कारण उबर करायला आवडतं, पण काय रेट देत नाही, त्याच्यामुळं करत नाहीये. पण आता रेट तर दिसतोय, कारण 550 रुपये रेट दाखवले मला 18 किलोमीटरचे. आणि ह्याच्यात जे आहे ह्याच्यात मला 140 रुपये प्लॅटफॉर्म फी लागणार आहे. तरी पण ठीक आहे, आपल्याला हा राईड परवडते. कमीत प्लॅटफॉर्म फी जरी 140 लागले तरी पण 410 रुपये राहतात. 18 किलोमीटरला 410 रुपये ठीक आहे, त्याच्यामुळे घेतलेली. मग आज उबर पण करूया जर रेट चांगलं दिलं तर. माझा ड्रॉप झाला आहे मंत्री पार्कला, इमान नगर दिसत असेल मंत्री पार्क. आणि ह्या राईडचे मला भेटले आहे 550 रुपये. उबरचे घेऊन आलो होतो प्राईम. तर आता इथून तर लवकर पडणार नाही आहे. आपण वडगाव शहरी साईडला जाऊ, मग तिकडून बघूया राईड. आत्ता एक राईड आलेली आहे उबरची. तर कस्टमर काय मेसेज करतोय बघा, ऑनलाईन पेमेंट आहे, बिझनेस अकाउंट आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, मला काय प्रॉब्लेम नाही. म्हटलं गो प्रायोरिटी आहे. रेट पण तसे ठीक आहे, एवढं कमी पण नाही आहे एवढं जास्त पण नाही आहे.
तर मी म्हणलं ठीक आहे, ह्याच्या आधी आली होती पण त्यांनी कॅन्सल केलं, काय माहिती कशामुळं. तर आता मला मेसेज करतोय की ऑनलाईन पेमेंट आहे आणि बिझनेस अकाउंट. मी म्हटलं काय प्रॉब्लेम आहे, ओके गोट इट म्हणून टाकलं मी त्याला. तर चाललोय, 500 मीटरवरून पिकअप आहे. चला बाणेरला जायचं आहे. आत्ता मी पोचलो आहे बाणेरला आणि ह्या राईडचे मला भेटले आहे 341 रुपये. वडगाव शेरीवरून आणला होता आणि ह्या बिल्डिंगला ड्रॉप झाला आहे. बाणेरमध्ये दिसत असेल तुम्हाला ही काचाची बिल्डिंग. आणि आता बघूया नेक्स्ट राईड कुठली येते. ओला आणि उबर दोन्ही चालू, कारण ओलाचं प्राईम चालू करू आणि उबर प्राईमच करू, प्राईम किंवा गो प्रायोरिटी. ह्यालाच उबर प्रायोरिटी आणि प्राईमला थोडं चांगलं देतं, नाहीतर उबर गोचं एवढं कमी देतं रेट की, कारण सिडान गाडी घेऊन उबर गो मारायचं म्हटल्यावर नको वाटतं उबरचं. चला बघूया नेक्स्ट राईड कुठली येते. 1 तासानंतर आली आहे कॅम्पची राईड. आता एवढं ड्रॉप करूया, कारण 1 तास झालं थांबलो इकडे, ना उबर वाजना ना ओला वाजना. आता ना एक माझ्याकडून एक सिग्नल तुटला, आता मागून फोटो काढून घेतलाय, पण काय फाईन मारेल का काय माहित नाही. मागून तर फोटो काढलाय त्यांनी आणि आता बुकिंग घ्यायला लागली. 138ची 3 किलोमीटर पिकअप. आणि आत्ताचे जे बाणेरवरून आणलं होतं 271 रुपये भेटले. माझं ड्रॉप झालंय आता वन भवनला, गोखले नगर. तर मी कॅम्पमध्ये होतो. कॅम्पमध्ये 1 किलोमीटरवरून फक्त 1 किलोमीटर पिकअप आणि 1 किलोमीटर ड्रॉप होता. तर त्याचे भेटत होते मला 140 रुपये. तेवढं एक राईड मारली. त्याच्यानंतर मग परत 500 मीटरवरून एक राईड आली की 171 रुपये, गोखले नगर. ही राईड मारलेली. आता बघूया कोणती राईड भेटते. परत एक राईड आली आहे गोखले नगरवरून वाघोली, प्राईममध्ये आहे. आता चाललोय पिकअप करायला. काय 1 मिनिटाच्या अंतरावर 350 मीटरवरून पिकअप आहे. चला पिकअप करूया. आता मी आलो गोखले नगरवरून वाघोलीला आणि कस्टमरला बघा किती डिस्काउंट दिलेला आहे. मला दाखवलं होतं, आता बघूया किती देत आहे मला. 187 रुपये म्हणजे 180.62 पैसे. ठीक आहे, कस्टमर तर चांगलं होतं, 5 स्टार देऊ. आणि आपल्याला किती दिलं आहे अजून अपडेट झाला नाही आहे. 334 रुपये आपल्याला दिलेला आहे. 334 म्हणजे 150 रुपये उबरने त्याच्या खिशातनं दिलेले आपल्याला. म्हणजे आता काय बोलावं. ठीक आहे, ते आता त्याचं कस्टमर वाढवायचं त्याचा प्लॅन आहे वाटतं. ठीक आहे. परत एक राईड आली आहे. 2.2 किलोमीटर पिकअप आहे. खराडीला ड्रॉप करायचा आहे. पण थोडं लांबून पिकअप आहे, कारण आता संध्याकाळीचं वाघोली साईडनी बुकिंग पडत नाही लवकर, त्याच्यामुळं लांबून आहे. पण खराडीला जायचं आहे. खराडी म्हटल्यावर आता पिकावर चालू होणार आहे 5च्या नंतर. त्याच्यामुळं मी खराडीचं घेतलेलं आहे. आता खराडीवरून एखादी चांगली राईड बघून मग जाऊ. PCMC किंवा बिणेर बघूया खराडीवरून, कारण आता पिकावर चालू झालं की थोडा रेट पण वाढेल. बघूया. तर खराडीचं बुकिंग तर आली होती, पण जाता जातात कॅन्सल झाली. आता काय, आता त्या कस्टमरला वाटलं असेल का येतो का नाही, कारण 8-9 मिनिटं दाखवत होता. ठीक आहे, कस्टमरने कॅन्सल केलाय. बघूया दुसरी राईड. आज तर वाघोलीला येऊन मी तर फसूनच गेलो. 1.5 तास झाला. 1.5 तासानंतर आत्ता एक एक्सेप्ट झाली राईड. ना ओला एक्सेप्ट व्हायना ना उबर व्हायना. आणि येतात पण ते काय 100 वाले, 110 वाले, 70, 75.
65 असं राईड यायला लागले. आत्ता एक कल्याणी नगरची राईड आली आहे, तर त्याला ॲक्सेप्ट केलं आहे. आता 6 मिनटं दाखवते पिकअपला, पण ट्रॅफिक आहे वाघोलीला. आता जाताना किती ट्रॅफिक लागेल काही माहीत नाही. चला जाऊया. ही राईड आली आहे कल्याणी नगरवरून चरोलीसाठी, कारण घरच्या साईडचे म्हणून घेतलेला आहे. पण रेट तसे चांगला आहे. 17 किलोमीटरला 380 रुपये दाखवलं आहे. आणि खूप वेळ झाला मी कॉल करतोय, काय कस्टमर काय कॉल उचलायला तयार नाही आहे. तर बघू आता. हे उबरचं एकच प्रॉब्लेम आहे, 5 मिनटं झाल्यावर परत 7 मिनटं थांबावं लागतं. त्याच्यानंतर मग कॅन्सल केलं तर चार्जेस भेटतात. तर बघू आता, थांबतो थोडा वेळ. म्हणजे आता झालेत 5 मिनटं, अजून 7 मिनटं थांबावं लागेल. तेव्हापर्यंत जर आली, जे मॅडम आहे रोहिणी कोणतरी, तर त्याच्यानंतर जर आली तर पिकअप करून जाऊया आपण. ठीक आहे, आली वाटतं, मग ड्रॉप करून भेटतो. आत्ता माझा ड्रॉप झाला आहे चरोलीला, आणि ह्याचे मला आता भेटलेला आहे 381 रुपये. किती किलोमीटर होता सांगतो, 17 किलोमीटर, 16.79 म्हणजे 17 किलोमीटर. 17 किलोमीटरचे 381. तर आता चरोलीला थांबलोय. आता घरी जावं का इथं जावं ते विचार करतोय. एक 15 मिनटं बघतो, जर चांगली राईड आली तर घेतो, नाहीतर डायरेक्ट घरी. आता जस्ट एक राईड कंप्लीट झालेली आहे चरोलीवरून भोसरी. ही जी राईड आहे माझ्या घरापासून जवळच आहे, 1 किलोमीटरवर ड्रॉप झालेला आहे. तर ठीक आहे, आजचा जो अर्निंग आहे याच्यात झालेला आहे 1400 रुपये ओलामध्ये, आणि उबरमध्ये झाला आहे, उबरमध्ये दाखवतो, उबरमध्ये 1920 रुपये. तर टोटल करूया आपण. 1920 प्लस ओलाचं किती आहे, 1414 प्लस 1414 म्हणजे 3334 रुपये, मायनस 141 रुपये उबरचं प्लॅटफॉर्म फी. तर आपले अर्निंग झाले 3200 रुपये. तर आजचे अर्निंग आहे 3200 रुपये. ह्याच्यात CNG गेला असणार आहे 700 रुपयाचं. 700 रुपयाचं म्हणजे 178 किलोमीटर रनिंग झाली गाडी. म्हणजे 600 ते 700 रुपयाचं CNG धरून चला. तर आजचा दिवस कसं वाटलं तर कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला.